नमस्कार सर, आपलं आमच्या चॅनलला स्वागत आहे. सर, येणारी महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच समोर आलेली आहे आणि त्यामध्ये आपण आपली दावेदारी चर्चित आहे आणि आपण एक नामांकन फॉर्मही भरलेला आहे. सर, काय सांगाल सर की रणांगणात आपण येणार आहे, कुठले असे मुद्दे आहेत ते घेऊन येणार आहात? माझे नाव हर्षल कौडू काटवे, उपविभाग प्रमुख मतदान नागपूर प्रभाग 8. आपला प्रभाग 8 मध्ये या अगोदर काँग्रेसचे काही नगरसेवक होते. त्यामध्ये 4 नगरसेवक होते, त्या 3 नगरसेवक बाद झाले होते. 1 नगरसेवक होते, त्यांचे हे होतं कार्यकाळ होतं ते 5 वर्षाचं होतं. त्या 5 वर्षामध्ये त्यांनी असं काही करून दाखवलं नाही. प्रभाग 8 मध्ये मुस्लिम पट्टा पण येतो, त्यामध्ये आधार जात पण येतो. शिक्षण काही एज्युकेशन होतं. त्यानंतर रस्त्याचे बांधकाम जे होतं, नळाच्या जे समस्या होत्या, काही नागरिक त्यांच्याकडे गेले, परंतु त्या समस्या हल झालेल्या नाही, खूप कमी प्रमाणात झालेल्या आहे. जे त्या प्रभागामध्ये त्यांनी वार्डामध्ये लक्ष द्यायच्या, त्या वार्डामध्ये कमी प्रमाणात त्यांनी लक्ष दिलेलं आहे. जास्त करून तर मोहीमपुरा पट्ट्यामध्ये त्यांनी लक्ष जास्त करून दिलेलं आहे. परंतु जे टिमकी, दादरापूर, पाचपावरी या प्रभागामध्ये खूप कमी प्रमाणात त्यांचे जे कार्य होते कमी प्रमाणात झालेले आहे. तुमच्या प्रभागामध्ये अशी कुठले कामं रखडलेले आहेत? जे रस्त्याचे काम होते ते रखडले घेण्यात आलेले आहे. नळाचे जे होतं, पाण्याची समस्या ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. तुम्हाला असं काय वाटते, खास कुठला असा मुद्दा आहे की ते तुमच्या प्रभागासाठी तुम्ही निवडून आल्यावर ते कराल? जर सर्वात अगोदर बघूया, नळाची समस्या होते ते आपण सर्वात अगोदर त्याला दुरुस्त करूया. त्यानंतर जे रस्त्याचे गड्डे आहे पडलेले आहे, ते गड्डे आपण बुजवण्याचे काम करूया. त्यानंतर नागरिकांना जे त्रास होतो, वेळेवर शिक्षणाचा त्रास होतोय, बाकी अदर कोणत्या प्रमाणात त्रास होतात ते आपण अगोदर हे करू. आपल्या प्रभागाच्या जनतेला आपण कुठलंही आश्वासन द्याल? माझ्याकडून हे आश्वासन देणार की इच्छुक आहे की जे नागरिकांची समस्या आहे ते सर्वात अगोदर आपण ते हल करूया. त्या समस्या मार्ग काढूया, कोणत्या प्रमाणात इथून निघेल त्या पद्धतीने आपण हे करूया. आपल्या प्रभागाचा विकास बरोबर आहे नाही, त्यासाठी तुम्ही कुठले पाऊल उचलाल? आपल्या प्रभागामध्ये जे विकास झालेले नाहीये त्यामध्ये आपण सर्वात अगोदर जे पाऊल उचलणार, आंदोलन करून आपण पाऊल उचलणार. नागरिकांच्या जे समस्या आहे ते NMC ऑफिसला, झोनल ऑफिसला आपण ते पोहोचून आंदोलन करण्याचे हे करूया. आपण शिवसेनेमध्ये आहात, उपाध्यक्ष आहात. आपल्या प्रभागमधून आपण जनतेला, आपल्या प्रभागाला कुठली अशी मदत केलेली आहे आतापर्यंत? सर्वात अगोदर ते नळाच्या समस्या होते आपण हल केलेल्या आहे, गटर लाईनची समस्या होते हल केलेल्या आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात दागा हॉस्पिटलला गरीब गरजू लोक तिथे जात होते, तिथे पार्किंगची जे समस्या होते ते मोठ्या प्रमाणात होते. ते नागरिकांकडून ते लूटमार चालू होती तिथे, ते आपण समस्या सोडवण्यात आलेल्या आहे. त्यानंतर आता पाचपौड ह्या इलाकामध्ये रोडांचे काम आहे, ते आपण समस्या आपण झोनल ऑफिस मध्ये ठेवलेलं आहे. खूप अजून अदर काम आहे ते आपण हे करूया. आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला काय एक संदेश द्याल? प्रभागाच्या जनतेला आपण हे संदेश देऊ की जे काम या अगोदरच्या नगरसेवकांनी नाही केलेले आहे, जे आपण माझ्या इच्छुक उमेदवार म्हणून जे काम होऊ शकेल ते आपण जनतेपर्यंत पोहोचू. नक्की त्यांच्या आश्वासनावर खरं उतरू, हे माझे उद्देश राहणार. आपण एक युवा आहात, काही युवा तसेच राजकारणकडे येत आहे आणि काही युवा टेक्नॉलॉजीकडे चालले. तर यामध्ये भरपूर असा फरक आहे. तुम्हाला काय वाटते की आजकालच्या युवांनी राजकारणकडे यावं की त्यांनी फक्त टेक्निकल आपल्या अभ्यासाकडे, एज्युकेशनकडे लक्ष द्यावं? नाही, एक जसं युवा पिढीला आपण संबोधित करूया की राजकारणामध्ये त्यांना सर्वात जास्त विशेष रुची असेल तर त्यांनी राजकारणामध्ये आपला अभ्यासू मत ते समोर वाढवला पाहिजे. त्यांना टेक्निकल असेल, ITI असेल, बाकी कोणत्या एज्युकेशन डिपार्टमेंट त्यांची ज्या रुची असेल त्या डिपार्टमेंटला, तर त्यांना आपल्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे. विधानसभा चुनावामध्ये लाडकी बहीण अस्तित्वात आलेली होती. ते त्यांना 1500 रुपये बहिणीला मिळत होते आणि आता पुन्हा KYC त्यांना लागू केलेली आहे. तुम्हाला काय वाटते की आता ह्या चुनावामध्ये पुन्हा काही नवीन येणार आहे का? ह्या चुनावामध्ये नवीन असं काही प्रारूप आलेलं नाही सरकारकडून, परंतु जे लाडकी बहीण योजना जे अगोदर जे मुख्यमंत्री साहेब होते, माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यावेळेची योजना चालू करण्यात आली होती.
त्या योजनेचे लाभ गोरगरीब गरजू लोकांना झाला पाहिजे, त्यासाठी ते योजना हे केली होती. पण केवायसी त्या योजनेचा लाभ ज्यांना गरज नव्हती त्यांनी अतिरिक्त फॉर्म भरून, बोगस फॉर्म भरून त्या योजनेचे लाभ घेण्यात आले होते. परंतु त्या आताच्या जे करंट कंडिशन मध्ये मुख्यमंत्री साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी केवायसी केली. केवायसी यासाठी आणली की ते गोरगरिबांना पैशाची मदत मिळायला पाहिजे, जे बोगस घेत आहे ते बंद होण्यात यावे, त्याकरिता ते केवायसी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणलेली. तुम्ही शिवसेना पक्ष शिंदेगडकडून दावेदारी मागितलेली आहे. जर तुम्हाला शिवसेनाकडून उमेदवारी नाही मिळाली तर आपण स्वतंत्र लढणार का? यानंतर जे पार्टीचा निर्णय असणार, युती होणार का युतीचा आम्ही पाठिंबा करूया. जर स्वतंत्र लढण्याचे आम्हाला पार्टीचा आदेश आला व हायकमांडचा आदेश आला तर आम्ही स्वतंत्र लढूया. शिंदे साहेबांनी म्हटलं आम्हाला की नाही, आता तुम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी करा, तर आम्ही आपलं स्वबळावर स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करूया. त्या आम्हाला जिद्दी ताकदीने जेवढा प्रयत्न होऊ शकेल, जेवढं आमच्या प्रमाणे काम करूया.